नमस्कार. आज आपण बघणार आहोत क्रोशा वर्कचे पहिले बेसिक 5 टाके. याच्यासाठी आपल्याला लोकर, क्रोशा वर्कची सुई, कात्री हे लागणार आहे. बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकर्स बाजारात मिळतात. वेगवेगळे रंग असतात. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्यांनी शक्यतो साध्यात आणि डार्क कलर वापरावा. तसेच अनेक साईजमध्ये सुया मिळतात. आता इथं आपण 0.5ची आपण घेणार आहोत ची सुई आणि आपण बेसिक कात्री एक लागणार आहे. बेसिक स्टिचेस सुरू करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण लोकर घेणार आहोत. आता इथं आपल्याला सुई कशी धरायची याच्यापासून सगळं सांगितलं जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला स्लिप नॉट शिकायची आहे. स्लिप नॉट कशी घालायची. लोकर घ्यायची आहे. 2 बोटावर गुंडाळून घेतली आहे. त्याचा एक्स करायचा आणि मधून लोकर काढायची. दाखवते त्याप्रमाणे. याला म्हणायचं स्लिप नॉट. अतिशय महत्त्वाची आहे. सगळ्यात पहिली सुरुवात आपल्याला स्लिप नॉटनं करायला लागते. परत एकदा तुम्ही बघा. स्लिप नॉट. 2 बोटावर गुंडाळून लोकर घ्यायची आहे. एक्स करायचं. सर्कलमधनं मागची लोकर बाहेर काढायची. याला म्हणायचं स्लिप नॉट. अगदी बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ आहे क्रोशा वर्क शिकणाऱ्या. आता यानंतर आपल्याला सुई कशी धरायची आहे दाखवते त्याप्रमाणे. सुईचा हुक जो असतो तो आपल्याकडे आला पाहिजे. दाखवते त्याप्रमाणे सुई पकडायची आहे. आता यानंतर आपल्याला लोकर कशी पकडायची आहे क्रोशा वर्क करायसाठी. सगळ्यात पहिल्यांदा इथे आता परत स्लिप नॉट घालून घेते आणि आता आपण लोकर कशी पकडायची किंवा यान कसं पकडायचं. लोकर कशी पकडायची म्हणजे यान कसं होल्ड करायचं. आता दाखवते त्याप्रमाणे करंगळी वरून लोकर घ्यायची आहे. मधल्या 2 बोटाच्या खालून आणि परत वरनं अजून एकदा तिडा देऊन अशा प्रकारे आपण लोकर पकडायची आहे. परत एकदा बघा. करंगळी वरनं घ्यायची आहे. 2 बोटाच्या खालून या बोटाच्या वरून 2दा तिडा घ्यायचा आहे. म्हणजे जो प्रॉपर ताण असतो तो आपल्याला तिथं मिळतो क्रोशा वर्क करायसाठी. खालची जी आहे ती टेल आहे ती घट्ट धरायची आहे आपल्याला आणि वरचं आहे ते वर्किंग यान आहे. वर्किंग लोकर जी आपल्याला त्याच्यापासून आपल्याला पॅटर्न तयार करायचा आहे. काही जण असेही पकडतात. तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं तुम्ही लोकर पकडू शकता. ही अगदी बेसिक माहिती आहे की ह्या बेसिक गोष्टींनंतरच तुम्ही क्रोशा वर्कचे पुढचे टाके शिकू शकता. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे चेन स्टिच. सगळ्यात पहिल्यांदा साखळी टाका आपण घालायचा आहे. हा सगळ्यात पहिला आहे. साखळी टाका प्रॉपर घातल्यानंतर पुढचे टाके आपल्याला त्याच्यावर करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा साखळी टाका आपण करायचा आहे. लोकर प्रॉपर पकडून घ्यायची आहे. आता सुई भोवती लोकर गुंडाळायचे किंवा यान ओव्हर असं म्हणतात घ्यायचं आहे आणि ती लोकर खालच्या ज्या सुईत टाका आहे त्यातनं बाहेर काढायची आहे. दाखवते त्याप्रमाणे की हा झाला साखळी टाका. चेन स्टिच. परत एकदा यान ओव्हर खालच्या टाक्यातनं आपण बाहेर काढायची आहे लोकर. एकदम सोपा आहे साखळी टाका. फक्त वरच्या दोऱ्याचा ताण किंवा व्यवस्थित पाहिजे. लूज चालत नाही.
तुम्ही लूज किंवा घट्ट असं जर झाला ताण तर तुमचा साखळी टाक्याचा साईज छोटा मोठा होतो. हा प्रॉपर पाहिजे आणि अशा एकसारख्या साखळ्या आल्या पाहिजेत. याला म्हणायचं चेन स्टिच. आता यानंतर आपण दोरा कट करून घेणार आहोत. आता इथं आपण वेगवेगळे टाके तुम्हाला दाखवणार आहे म्हणून हा दोरा कट करून आपण पुढच्या स्टिचकडे जायचं आहे. दुसरा आहे सिंगल क्रोशा. आता सिंगल क्रोशा आपल्याला करायचा आहे. ही साखळी टाका झालेला आहे. सिंगल क्रोशासाठी आपण 11 साखळीचे टाके घालून घ्यायचे. तुम्ही घालून घेऊ शकता. इथं मी घालून घेतलेले आहेत 11. आता तुम्ही बघू शकता असं व्ही दिसतो तो एक साखळी टाका आहे. असे 11 साखळीचे टाके तुम्ही मोजून घालायचे आहेत. आता याच्यानंतर आपल्याला एक चेन सोडून द्यायची आहे, म्हणजे एक साखळी टाका सोडून द्यायचा आहे. सुईमध्ये जो आहे तो धरायचा नाही. सुईमधला जो लूप आहे तो धरायचा नाही. एक आहे त्याच्यानंतर दाखवते मी. एक चेन आहे ही पहिली, त्याच्यानंतर ती सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला सुई घालायची आहे. हे आपण सिंगल क्रोशासाठी बघतो आहे. पुढचा टाका आहे सिंगल क्रोशा. आता डायरेक्ट दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला सुई घालायची आहे. डायरेक्ट त्याच्यातून जो आपली लोकर आहे ती त्या हुकमध्ये अडकून परत सुईतनं बाहेर म्हणजे घेऊन बाहेर काढायची आहे. यान ओव्हर आणि 2 टाके आहेत त्याच्यातनं बाहेर काढायचे आहे. परत बघा. आता पुढच्या साखळीत परत सुई घालायची, त्यातनं लोकर गुंडाळून घ्यायची, बाहेर काढायची, परत वर लोकर गुंडाळून 2 टाक्यातनं बाहेर काढायची. पुढच्या चेनमध्ये घालायची सुई, दोरा ओढायचा, परत गुंडाळायचा आणि मग 2 टाक्यातनं काढायचा. ह्याला म्हणायचं सिंगल क्रोशा. याला म्हणायचं सिंगल क्रोशा. आता हे सगळं सिंगल क्रोशा मी करून घेतलेलं आहे. आता सिंगल क्रोशा झाला की ते पण आपण कट करायचं आहे आणि मी हे ठेवून देणार आहे. तुमचं जेव्हा पॅटर्न असेल तेव्हा तुम्हाला कट करायची गरज नाही. तुम्ही कंटिन्यू पुढं तो पॅटर्न करू शकता, पण इथं मी दाखवणार आहे म्हणून मी कट करून ठेवते आहे. हा झाला आपला सिंगल क्रोशा. आता यानंतर आहे आपला हाफ डबल क्रोशा. याच्यासाठी परत 11 चेन स्टिच मी घालून घेतलेले आहेत. परत 11 चेन स्टिच घातलेले आहेत. आता आपल्याला दुसऱ्या चेनपासून सुरुवात करायची आहे. म्हणजे 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला सुई घालून आपलं जे हाफ डबल क्रोशा आहे ते काम सुरू करायचं आहे. तुम्हाला दाखवले साध्या सुईनं की तिसरा टाक हे कुठं आलेलं आहे. तुम्हाला आता करून करून प्रॅक्टिस होईल की साखळी म्हणजे नक्की कुठली किती सोडायची. आता इथं आपण 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत सुई घालणार, पण त्याच्या आधी इथं आता आपण दोरावरून गुंडाळून घ्यायचा आहे, चेनमध्ये घालायचा, परत दोरा सुईमध्ये गुंडाळायचा, परत लोकर बाहेर काढायची. आता 3 टाके आपल्या सुईवर आहेत आणि त्या तिन्हीमधून सुद्धा परत लोकर बाहेर काढायची आहे. याला म्हणायचं हाफ डबल क्रोशा. परत एकदा बघा. सुईभोवती लोकर गुंडाळायची, पुढच्या चेनमध्ये सुई घालायची, सुई घालून पुढून लोकर गुंडाळून घ्यायची, त्या सुईभोवती बाहेर काढायची, परत दोरा गुंडाळायचा सुईभोवती आणि परत तिन्ही टाक्यातनं बाहेर काढायचा. ह्याला म्हणायचं हाफ डबल क्रोशा. अशा प्रकारे आपण सगळं पूर्ण करून घ्यायचं आहे. यान ओव्हर, चेनमधनं बाहेर काढायची सुई, यान ओव्हर बाहेर काढायचं, परत यान ओव्हर आणि तिन्ही टाक्यातनं बाहेर काढायचं आहे. सुई बाहेर आल्या तर परत बघा तिन्ही याच्यातनं आपण लोकर बाहेर काढलेली आहे. याला म्हणायचं हाफ डबल क्रोशा.
अशा प्रकारे सगळं आपण आता कंप्लीट करून घेणार आहोत. आपलं कंप्लीट झाले, शेवटची चेन राहिलेली आहे. गुंडाळायचं, तिन्हीतनं काढायचं. याला म्हणायचं हाफ डबल क्रोशा. झालं की सुई बाहेर काढायची, दोरा कट करायचा आहे. दोरा कट करून आपण ठेवून देणार आहोत. 3 इथं आपण शिकलोय, चेन स्टिच, सिंगल क्रोशा आणि हाफ डबल क्रोशा. आता यानंतर आपण डबल क्रोशा करणार आहोत. डबल क्रोशासाठी आपण परत इथं 12 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला 3 साखळ्या सोडून चौथ्यामध्ये सुई घालायची आहे. आता त्याच्यासाठी दोरा यान ओव्हर परत घ्यायचा आहे. चौथ्या चेनमधनं सुई बाहेर काढून दोरा घेतल्यावर परत यान ओव्हर. आता इथं परत 3 आलेत, पण इथं आता 2 टाक्यातनं सुई काढायची, परत पुढच्या 2 टाक्यातनं काढायची. याला म्हणायचं डबल क्रोशा. परत एकदा बघा, पहिल्यांदा यान ओव्हर, चेनमध्ये सुई घालायची, परत यान ओव्हर, बाहेर काढायचा दोरा, परत यान ओव्हर, म्हणजे परत लोकरवर घ्यायचे सुईवर, 2 टाक्यातनं पहिल्यांदा काढायची, परत यान ओव्हर आणि परत पुढच्या 2 टाक्यातनं काढायची. याला म्हणायचं डबल क्रोशा. चौथा स्टिच आपला आहे डबल क्रोशा. यान ओव्हर, चेनमधनं सुई बाहेर काढायची, त्यातनं लोकर काढायची, परत यान ओव्हर, 2 टाक्यातनं बाहेर काढायची, परत यान ओव्हर, परत 2 टाक्यातनं बाहेर काढायची. अशा प्रकारे आपण सगळी आपली ही करून घेऊ. याला म्हणायचं डबल क्रोशा. डबल क्रोशा. चौथा टाका आपण इथं बघितलेला आहे डबल क्रोशाचा. हे बेसिक स्टिचेस आहेत. हे तुम्ही परफेक्ट केले की तुम्ही पुढं कुठलेही पॅटर्न करू शकता. अशा प्रकारे आपला डबल क्रोशा पूर्ण झालेला आहे. परत कात्रीनं कट करायचं आहे. आता पुढचा बघायचा आहे ट्रिपल क्रोशा. ट्रिपल क्रोशासाठी इथं मी 13 चेन घालून घेतलेल्या आहेत. 13 चेन स्टिच घातल्या आहेत. आता आपल्याला 4 चेन सोडून द्यायच्या आहेत आणि 5व्यामध्ये घालायचं आहे. पण 5व्यामध्ये घालायच्या आधी सुई 2दा आपल्याला यान ओव्हर करायचं आहे. चेनमध्ये घालायचं, परत यान ओव्हर, बाहेर काढायचं. आता आपल्या सुईवर 4 टाके आहेत. मग पहिल्यांदा यान ओव्हर करून पहिल्या 2 घालायचं, परत यान ओव्हर करायचं, परत 2 टाक्यातनं सुई बाहेर काढायची, परत यान ओव्हर, परत 2 याच्यात. याला म्हणायचं ट्रिपल क्रोशा. ट्रिपल क्रोशाला काय करायचं, पहिल्यांदा 2दा यान ओव्हर करायचं, 2दा सुईवर तिडा घ्यायचा, 1 2, पुढं चेनमध्ये सुई घालायची. चेनमधनं सुई घातल्यानंतर परत तिथनं यान ओव्हर ओढायचं दोरा, परत यान ओव्हर, 2 टाक्यातनं काढायची, परत यान ओव्हर, पुढच्या 2 टाक्यातनं काढायची, परत यान ओव्हर आणि पुढच्या 2. अशा प्रकारे सगळी स्ट्रिप आपण आता करून घेणार आहोत. याला म्हणायचं ट्रिपल क्रोशा स्टिच. हे बेसिक 5 आपले क्रोशा वर्कचे टाके झालेले आहेत. हे तुम्ही करून पुढं अनेक प्रकारचे पॅटर्न, म्हणजे पर्स आहेत, क्रंचेस आहेत, बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. आपल्याकडं फक्त देवाला देव ठेवायसाठी वस्त्र करतात एवढेच प्रकार आपल्याला माहीत, पण ह्या क्रोशा वर्कपासून तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तू तयार करू शकता. ह्याच्यासाठी हे 5 बेसिक स्टिचेस तुम्हाला येणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.